मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी भारत सरकारतर्फे डायरेक्ट भरती निघाली आहे। खासियत त्याची अशी आहे की कुठलीही एग्जाम नाही आहे, कुठलीही फी नाही आहे, डायरेक्ट तुम्ही ते सिलेक्ट होणार आहात। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे यांचं ऑफिस आहे, तिथे तुम्हाला काम करायला मिळणार आहे। जिथे वेगवेगळे अधिकारी झाले, मंत्री झाले येत असतात, काम करत असतात, तिथे तुम्हाला काम करायला मिळतंय। दर महिन्याला आपल्याला इथे पेमेंट सुद्धा मिळणार आहे। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे इथे आपला वर्क एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे संधी सोडू नका। तुम्ही बघू शकताय अशा प्रकारची ही बॅच असते जिचं सिलेक्शन होतं आणि या वर्षी जर तुम्ही अप्लाय करताय तर तुमचं सुद्धा सिलेक्शन होणार आहे, कारण की एग्जाम नाही आहे। तुम्हाला मागच्या वर्षी जर चांगले टक्के पडले असेल तर नक्की तुम्ही ते अप्लाय केलं पाहिजे। सगळी प्रोसेस समजून सांगतोय। ऑनलाइनच फॉर्म भरायचा आहे। फॉर्म भरण्यासाठी फक्त 5 ते 7 दिवस बाकी आहे, त्यामुळे घाई करा, लवकरात लवकर अप्लाय करा आणि अशाच नवीन नवीन अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून ठेवा। आता स्क्रीनवर जाऊन सगळी माहिती सांगतोय, चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्यातर्फे डिजिटल इंडिया इंटर्नशिप स्कीम 2025 या अंतर्गत इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे। खाली स्क्रोल केल्यानंतर जसं की तुम्ही बघू शकताय सगळी माहिती दिसून जाईल या मिनिस्ट्री बद्दल आणि यांची ही PDF आहे। तुम्ही बघू शकताय फॉर्म भरणं 4 एप्रिल पासून सुरू झालेलं आहे। 24 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता। 4 ते 5 दिवस तुमच्या हातात आहे। त्यानंतर जे पण इथे फॉर्म भरणार आहे त्यांचं जे सिलेक्शन आहे, तुमचं सिलेक्शन 6 मे पर्यंत होणार आहे। त्यानंतर तुमचा जो रिझल्ट आहे तो 13 मे ला लागणार आहे आणि तुमची जी इंटर्नशिप आहे ती सुरू होणार आहे 13 मे नंतर आणि फक्त 2 महिन्याची इंटर्नशिप आहे आणि जर जास्तीत जास्त तुम्ही 3 महिन्यापर्यंत करू शकणार आहात। त्यामुळे काय जातंय, कारण की ते बघा कुठलीही एग्जाम द्यायची नाही, काही करायचं नाही, फक्त फॉर्म भरून ठेवा। जर का तुमचा नंबर लागला, चान्स लागला तर भारीच आहे। डायरेक्ट तुम्हाला जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत काम, त्यांच्या अंतर्गत काम करायला मिळणार आहे। गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट मिळणार आहे, एक्सपिरियन्स मिळणार आहे। तुम्ही जर या क्षेत्रात काम करताय, पुढे जाऊन तुम्हाला काहीतरी चांगलं करायचं आहे तर यापेक्षा भारी अनुभव तुम्हाला मिळणार नाही। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते बघू शकताय 2 महिन्याचे असल्यामुळे तुम्ही कॉलेज स्टुडंट जरी असाल तरी तुम्ही हे करू शकताय। सगळी माहिती इथे दिलेली आहे। जसं की बघा, इंटर्नशिप स्टार्ट होते 2 जून पासून 1 ऑगस्ट पर्यंत असणार आहे। त्याच्यानंतर जे आपण प्रोजेक्टवर तुम्ही काम करणार आहे तो तुम्हाला सबमिट करायचं आहे 7 ऑगस्ट पर्यंत आणि त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे 18 ऑगस्ट पर्यंत। त्यामुळे म्हणालो फार फास्ट आहे, कुठलाही टाइमपास नाही आहे। त्यामुळे नक्की तुम्ही करू शकताय। तुम्हाला जर काही अडचण आली तर सपोर्ट इथे बघा, हा यांचा ऑफिशियल ईमेल ॲड्रेस आहे। जसं की बघू शकता मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा यांचा ऑफिशियल ईमेल ॲड्रेस आहे, यावर आपण मेल करू शकतोय। तर बघू शकता ही यांची PDF आहे आणि यामध्ये इंटर्नशिप बद्दल सगळी माहिती दिलेली आहे आणि बघा अशा प्रकारची बॅच असते, अशा प्रकारचं सिलेक्शन होतं आणि हे यांचं ऑफिस आहे। जसं मी सुरुवातीलाच दाखवलं, हे यांचं ऑफिस आहे। या ठिकाणी तुम्हाला काम करायला मिळणार आहे। कॅम्पस चांगला आहे, मोठं ऑफिस आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी गव्हर्नमेंटच्या ज्या नवीन नवीन योजना असतात किंवा मंत्र्यांच्या व्हिजिट असतात, अमित शहा वगैरे असे भरपूर सारे लोक इथे येत असतात, तर त्यांना सुद्धा तुम्हाला भेटायला मिळेल, त्यांच्याकडनं अनुभव करायला मिळेल। त्यामुळे चांगली अपॉर्च्युनिटी मी तुम्हाला आधीच सांगितली। आता तुम्ही बघू शकताय या PDF मधून तुम्हाला सगळी माहिती सांगतो। नेमका ही इंटर्नशिप का आणली आहे, अनेकांना प्रश्न पडतो यार ही इंटर्नशिप केली पाहिजे का केली पाहिजे, तर तुम्ही ते बघू शकताय अन इंटर्नशिप इज अन अपॉर्च्युनिटी फॉर अ स्टुडंट टू सिक्युअर फर्स्ट हँड अँड प्रॅक्टिकल वर्क एक्सपिरियन्स। यस, तुम्ही जर कुठेही जॉबला लागाल तर तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो, भाऊ कुठल्या प्रोजेक्टवर काम केलंय, नाही केलंय, मग कुठल्या कंपनीत काम केलंय, कुठला एक्सपिरियन्स तुमच्याकडे आहे, नाहीये, मग टाटा बाय बाय, कोणीही तुम्हाला एंटरटेन करत नाही। मग तुमच्याकडे एक्सपिरियन्स नसेल पण तुम्ही म्हणाल मी डिजिटल इंडिया अंतर्गत मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीची इंटर्नशिप केली आहे, या प्रोजेक्टवर काम केलं आणि हे माझं सर्टिफिकेट आहे, तर HR वर तुमचं जे इम्प्रेशन पडतं आणि त्याद्वारेच तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात। त्यामुळे मी इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी जास्ती आणतोय, कारण की अनेकांकडे फक्त टक्केच आहे, म्हणजे मला 90% पडले, 80% पडले, पण मग त्याच्यावरनं काही होणार नाही आहे। शालेय शिक्षण एक वेगळी गोष्ट आहे आणि अप्लाइड नॉलेज ज्याला आपण स्किल्स म्हणतो ती एक वेगळी गोष्ट आहे आणि त्यासाठी या गोष्टी करणं गरजेचं आहे। तुम्ही MBBS बघा, म्हणजे मोठे मोठे डॉक्टर बना किंवा तुम्ही पायलट वगैरे बघा, ते सुद्धा इंटर्नशिप करतात।
त्यामुळे इंटर्नशिप करणं सध्या काळाची गरज आहे. त्यामुळे तुम्ही केलं पाहिजे. जर का तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे, सर्टिफिकेट पाहिजे आणि कोणाच्या अंडर द गायडन्स ऑफ क्वालिफाईड अँड एक्सपिरियन्स सुपरवायझर मेंटॉर यांच्या अंतर्गत करायला मिळणार आहे. त्यानंतर याच्याबद्दल दिले ही जी इंटर्नशिप आहे त्याची माहिती काय आहे, काय काय असणार आहे, कुठले प्रोजेक्ट असणार आहे, त्याच्यानंतर याची डेफिनेशन याबद्दल माहिती दिलेली आहे. तुम्ही पाहिजे तर पीडीएफची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनलवर टाकली आहे, तिथे बघू शकता. व्हॉट्सअप चॅनलवर तुम्हाला लिंक, आपला लिंक सगळं मिळून जाईल. त्यानंतर कुठल्या कुठल्या एरियाजमध्ये या इंटर्नशिप असणार आहे तर बघा, टोटल इथे बघू शकता 23 वेगवेगळे एरियाज आहे ज्यामध्ये तुम्ही करू शकताय. मग डिजिटल बघा, मोबाईल ॲप्स बघा, त्याच्यानंतर सायबर सिक्युरिटी बघा, त्याच्यानंतर क्लाउड कम्प्युटिंग बघा, त्याच्यानंतर कंटेंट रायटरसाठी आहे, व्हिडिओ एडिटरसाठी आहे, ग्राफिक डिझायनरसाठी आहे, Web3साठी आहे. त्यामुळे भरपूर सगळ्यांसाठी इथे काही ना काही अपॉर्च्युनिटी आहे. ओके. त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघू शकता, म्हणजे कोण कोण अप्लाय करू शकते. तर मागच्या वर्षी जी पण तुम्ही एक्झाम दिली कमीत कमी त्यामध्ये 60% तुम्हाला पडलेले पाहिजे. मग इथे बघू शकता पहिला क्रायटेरिया तुम्ही BTech, ME, MTech करणारे पाहिजे. मग तुमची ब्रँच असू शकते कम्प्युटर सायन्स, इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, CS, IT, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल, BTech, ME, MTechसाठी. त्यानंतर MSCसाठी CS, IT, इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल आणि MCA तुम्ही करताय तरी चालतंय. त्यानंतर तुम्ही LLB करताय तरी चालणार आहे आणि बॅचलर इन इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स तुम्ही करताय तरी चालणार आहे. तर यापैकी तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुम्ही शिक्षण घेत असाल, परीक्षा नाही आहे, फी नाही, फॉर्म भरून टाका. सिलेक्शन झालं तर तुम्हाला डायरेक्ट जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबत काम करायला मिळणार आहे. त्यानंतर ठिकाण कुठलं आहे तर ऑलरेडी तुम्हाला सांगून झालेलं आहे. हे जे ठिकाण आहे, ह्यांचं जे ऑफिस आहे, या ठिकाणी तुमची ही इंटर्नशिप असणार आहे. तिथे तुम्हाला जागा वगैरे सगळं प्रोव्हाइड केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्ही तिथे काम करू शकताय. त्यानंतर अप्लाय कसं करायचं तर पीडीएफमध्ये सुद्धा तुम्हाला लिंक मिळून जाईल, यावरून अप्लाय करू शकतोय. अप्लाय केल्यानंतर जे पण तुमचे मार्क आहेत त्या बेसिसवर तुम्हाला इथे सिलेक्शन होणार आहे. आणि सिलेक्शन कसं आहे म्हणजे तुम्ही शॉर्टलिस्टिंग झाला तर जसं मी ऑनलाईन बोलतोय तसं तुमचा एक व्हिडिओ कॉलवर इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्यानंतर तुम्ही इथे जॉईन करणार आहात. ओके. इथे बघा दिलंय इंटरव्ह्यू तुमचा कसा होणार आहे, स्कायपेवर होणार आहे, ऑनलाईन इंटरव्ह्यू होणार आहे. नो DATA, तुम्हाला कुठल्या प्रकारचं DATA आहे कारण की ही इंटर्नशिप आहे, हा काही जॉब नाही आहे. तर त्यामुळे तुम्हाला बाकीचे अलाउन्सेस मिळत नाही आहे. मग तुम्ही इझिली इथून एक चांगला एक्सपिरियन्स, करिअर बूस्ट घेऊ शकताय. बाकी सगळी माहिती तुम्हाला इथे वाचायला मिळणार आहे. आता फॉर्म कसा भरायचा ते पण मी तुम्हाला सांगतोय. स्टायपेंड किती आहे तर 10,000 रुपये प्रति महिना मिळणार आहे. म्हणजे 2 महिने काम करताय तर 20,000 रुपये मिळणार आहे. दिल्लीत जरी तुम्ही राहताय 5,000 रुपयाचं रेंट घेऊन, PG वगैरे घेऊन तरी तुम्हाला चालणार आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंट सर्टिफिकेट मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात काहीही करायचं आहे तर हा एक्सपिरियन्स तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. बाकी सगळी माहिती इथे दिलेली आहे. आता फॉर्म कसा भरायचा तर बघा, हा फॉर्म आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला इथे अकाउंट क्रिएट करून घ्यायचं, म्हणजे लॉग इन करून घ्यायचं. तर लॉग इन कसं करायचं आहे तर आपला ईमेल ॲड्रेस, पासवर्ड, कॅप्चा टाकून इथे लॉग इन करायचं. जर पहिल्यांदा आपण या वेबसाईटवर आलो आहोत, पहिल्यांदा आपण ही माहिती बघतोय तर इथे बघा दिले 24 तारीख ही शेवटची तारीख आहे. मग आपल्याला काय करून घ्यायचं, रजिस्टर करून घ्यायचं. म्हणजे सगळ्यात आधी इथे आपल्याला अकाउंट क्रिएट करून घ्यायचं. सेम ॲज अकाउंट क्रिएट केलं त्यानंतर इथे बघा आपण रजिस्टर युअर सेल्फ ॲप्लिकंट करून घेतलं आहे. मग लॉग इन करायचा, ईमेल ॲड्रेस, पासवर्ड, कॅप्चा टाकून आपण लॉग इन केलं आहे. वन्स लॉग इन त्यानंतर फॉर्म मिळतो सबमिट करायचा. कारण की मी हा फॉर्म भरू शकत नाही, पण अगदी सोपं आहे. तुम्ही जर हे BTech करताय तर तुमच्यासाठी काही अवघड नाही हा फॉर्म भरणं. फक्त इथे रजिस्टर करून घ्या. त्यानंतर तुमचं नाव, आडनाव, काय शिक्षण झालेलं आहे ती सगळी माहिती टाकायची आहे. CV अपलोड करायचा आहे आणि डन, तुमचा फॉर्म सबमिट झाला आहे. तुमचं जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला मेल येईल, ऑनलाईन इंटरव्ह्यू होईल आणि तुम्ही जॉईन कराल. त्यामुळे तुमच्या आयुष्यातले 2 महिने जर तुम्ही इथे देताय, भलेही तुम्हाला 10,000 प्रति महिना मिळतोय, पण एक्सपिरियन्स, सर्टिफिकेट हे मौल्यवान गोष्टी तुम्ही मिळवणार आहात. त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा, अप्लाय करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.